सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. इकडे जे दिसत आहेत ना, हे क्रिकेट मैच की प्रैक्टिस चालू है. साथी कौन सा मैच है, कब है बोल? ये लीग मैच है. रुक लाइट आ रहा है यार, अभी इधर आ जाओ, एडजस्ट करना पड़ेगा. हाँ, लीग मैच है कितने तारीख को? ये 3 मार्च एंड 4 मार्च. ऑलरेडी आपने क्रिकेट का पहले हमारे अपने ग्रुप में था ना, वो आपने मैच देखा है और उसको रिप्लाई अच्छा है, मगर इन्होंने किसी ने नहीं देखा. तो ये वीडियो इन लोग नहीं देखेंगे तो आप भी मत देखो. हमारा इंटरनल घरेलू मैच था. घरेलू, हाँ हाँ, ऊर्जा महिला मंडल का था. अंडर में था, 2 टीम डिवाइड थी. और ये जो है ऑल तीनों कॉलोनी से, BRC कॉलोनी 3 and 4 यानी यहाँ का 1 and 2 तीनों क्लब से लेडीज सेलेक्ट. शांति मैडम भी खेलने वाले हैं. ठीक है, अभी मैं बैक कैमरा से दिखाती हूँ. ये सभी इंक्लूड है. हाँ, और एक्स्ट्रा प्लेयर किधर है? अभी काजल को रखा. ओके, ये है शांति मैडम, पीछे प्रीति है. क्या मैडम 6 नहीं मारना है? 6 आउट है. आउट है. बाउंड्री मारेंगे. बाउंड्री कितने साल के बाद खेल रहे हैं? मैं तो कभी नहीं खेली हूँ. है जो खेलता नहीं उसको ले रहे शांति मैडम. जो खेलता नहीं उसको ले रहे. ऐसे. अरे उस दिन देखा सर, इतना आपका ध्यान देके वीडियो निकाल रहे थे डांस का. देखो और किसका खेला? नहीं आपका ही निकाल रहे थे. शीतल है, बीवी है तो मेरा नहीं, किसका निकाले? नहीं, कितना ध्यान देके निकाल रहे थे. वंदना, अर्पिता, स्वाती, काजल. ए हिचं नावच लक्षात आहे ना माझ्या. हा, सुरभी चव्हाण. बघूया कशा जिंकणार आहेत. मस्त. पहले का वीडियो देखो, हाँ है करो मत. उस टाइम कभी देखो ना. हाँ, ये सबसे ज्यादा उस टाइम खेली थी वंदना. नहीं, वंदना को मैंने ही सिखाया था. इधर मैंने सिखाया था वंदना. हाँ, सुबह वो 5 बजे उठा के मुझे लेके आती. यार वंदना मेरा नाम नहीं ले रहे, मैंने सिखाया है. एक्चुअली मैंने इनको बोला मैं अगर अकेले खेलूंगी तो ही सब लोग आउट हो जाएंगे. चलो फोन आ गया. ए लिए रे. हेलो, हाँ बोला. ओके, ते जॅकेट आहे ना. हा, ते शिकू शकते. आधी 9 वारी तर पूर्ण करा, त्यानंतर काय ते सांगते मी काय काय तुम्ही शिकणार आहे त्याच्यावरून आहे. ओके, हा चालेल. ती पण साडी येते. मी ऑलरेडी तुमच्या ज्या साड्या बुक केले ते पाठवते. आधी आपण शाही मस्तानीवर पूर्ण फोकस करू, ते पूर्ण करून घेऊया. मग त्यानंतर पुढचे हे दुसरे जे शिकायचे ते एक पाठ मी पाठवते. मी अजून साड्यांचे फोटो मला आले तर मग पाठवेन ना, मी अजून आलेच नाहीत. ओके, साड्यांचे फोटो आल्याबरोबर पाठवते आणि लगेच कुरिअर करते. हाँ, तो एक जो साडी शिवलेला फोटो पाठवलाय तो आधी हे शाही मस्तानी शिकून घे. ते थोडंसं हार्ड आहे, मी शिकवते त्याला. ते बघावं लागेल साईज कुणाची, त्याच्यावरून 6 वारीमध्ये व्हायला पाहिजे. बघूया आपण. ठीक आहे, चालेल. हे असं डायरेक्ट धमकी. डोक्यात टाकली म्हणजे घरी तर सांगितलं. चल बघू कुस्ती खेळायला कोण जिंकतंय. कितना टाइम प्रैक्टिस कर रहे? बैट में लगा, बैट भी लगा. अब बॉल भी हो गया. कट आउट, क्लीन आउट है. सभी खुद ही बोलो आप. ये सबसे अच्छा है. हाँ, जो भी है बोलो. सबसे अच्छा है. ये आउट देखो, कैमरा निकाला और आउट हो गया. होने का भी प्रैक्टिस करनी पड़ती है, वही कर रहे हैं. सब लोग जीतने के लिए कर रहे हैं और आप आउट होने के लिए करो. डायरेक्टली देखो, हैट्रिक है ये तीसरा. क्या खुशी शीतल, मैं क्या बिगाड़ी तुम्हारी. मैं कैसे आउट कर सकती हूँ. श्री स्वामी समर्थ. गुरुवारची पूजा मांडलेली, ही पूजा मांडली माझी मैत्रीण नैनाकडे.
तिथे गेल्यानंतर मी शूट घेतलं होतं हळदी कुंकाच्या वेळेस, पण ते व्हिडिओ काही पूर्ण मला शूट करताही आलं नाही आणि अपलोड करताही आलं नाही, कारण छोटे छोटे क्लिप होते. तर मी सगळे जे काही असे छोटे छोटेसे माझे राहिलेले क्लिप आहेत त्या ह्या व्हिडिओमध्ये मी टच करणार आहे. स्वामी समर्थाची पूजा मांडलेली आहे, तर दर्शन घेतलं, हळदी कुंकाला बोलवलं होतं. कोण आहे नैना, काय करते, तिच्यावरती खास व्हिडिओ लवकरच येणार आहेत. तर आम्ही दोघी, आमचं काही कामं आहेत त्यानिमित्त आम्ही दोघी डिस्कस करत होतो. तर अशा पद्धतीने जेव्हा केव्हा मी माझ्या मैत्रिणीकडे जाते कामानिमित्त किंवा असे कार्यक्रमानिमित्त, तर तेव्हा सगळं आमचं डिटेल्स बोलणं ते होतं. कारण जेव्हा आपण एक व्यवसाय करतो, म्हणजे टेलरिंग असेल, ब्युटी पार्लर असेल किंवा कुठला छोटा मोठा बिझनेस असेल, त्या ह्याच्यामध्ये बरेच असे कामं असतात तुमचे, कोणाचे ओळखी होतात, तेव्हा तुमचं नातं जुळतं आणि खूप छान एकमेकींना तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये मदत करता. तर जे काही आमचं काम होतं त्याबद्दल आम्ही डिस्कस करत होतो. तर इथे थोडंसं वेळ झाला आणि निघाले. त्यानंतर दुसरं एकदा हळदी कुंकाला गेले होते श्रद्धाकडे, जिची मी ब्लाऊज आणि साडी डिझाईन केलेली आहे, जी सगळ्यांना खूप आवडलेली आहे. तिच्याकडे हळदी कुंकू होतं, तिथेही गेले आणि छानपैकी मस्तपैकी सगळ्या तयार झाल्या होत्या. ह्या तुम्हाला दिसत आहेत. ही जे ब्लाऊज आहे ते मी स्वतः आरीवर्क कारागिराकडून करून घेऊन डिझाईन केलं होतं, परकर पोलकं केलं होतं, त्यासोबत मुलाला धोती आणि झब्बा अशा प्रकारे केलं होतं. खूप छान असं हळदी कुंकूची तयारी केली होती. हे तुम्हाला दिसते ती आहे रांगोळी, मस्तपैकी सजावट केले, त्याच्यामध्ये हळदी कुंकू, नथ, आपले साज सिंगार जे ते दाखवलेलं आहे. दरवाजाच्या इथंही मस्तपैकी वेल काढलेली आहे आणि ही जी रांगोळी आहे त्या बोलतात की आम्हाला इतकं व्यवस्थित जमत नाही, तरी तुम्ही पाहिल्यानंतर चंद्रकोर आहे, वेल आहे, नथ आहे, खूप छान पद्धतीने असं पूर्ण सजावट केली होती. आणि तिथं मस्तपैकी नाश्ता होता, जो इडली, सांबर आणि चटणी हे पूर्ण नाश्ता होता. मनसोक्त नाश्ता केला. त्यानंतर मग मी घरी आले. हे हळदी कुंकाच्या वेळेस इतक्या जणांकडे गेलो होतो, बऱ्याच ठिकाणी तर कॅमेरासुद्धा काढायला जमत नाही. हेही एक दुसरा पार्ट आहे. फक्त शिलाईचंच कामं करता का असं खूप जणांना वाटतं. तर बघा मुलं मस्तपैकी खेळतात. तर पर्सनल जास्त जे काही व्हिडिओ आहेत मी ते जास्त शूट करत नाही. भेटू पुढे. नवीन बिझनेस चालू केलं व्हिडिओ शूट करायचं. तुम्हाला करा, एका रीलचे 10,000 रुपये. हे बघा सुट्टी आहे, शनिवार आहे. किती वाजले? नाही येणार. 12 वाजताच मला ऊन. 12 कुठं ग, 12:45 झाले. हे बघा कुठलं रील करायचं माहिती नाही. किती मिनिटाचे व्यवस्थित दिसते ना पाठीमागचं काय असं नाही दिसत आहे ना. मी स्टार्ट करते, नाही आलं तर परत करू. व्यवस्थित आहे का पाठीमागचं? आहे, हिरवगार आहे. तुमच्यापेक्षा तेच छान दिसतंय. तुम्हाला खूप गैरसमज आहे. चालेल, चला मी चालू करू, बघूया. हां, इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती हे शॉर्ट व्हिडिओमध्ये हे गाणं खूप फेमस झालं आहे. तुम्हाला त्यांच्या डान्सच्या स्टेपवरून लक्षात येत असेल की हे गाणं कुठलं आहे. आणि मला तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यामध्ये कॉपीराईट येतं, त्यामुळे टाकू शकत नाही, कारण पूर्ण व्हिडिओ कधी कधी प्रायव्हेट करून टाकतात. त्याच्यामुळं तो पार्ट मला कट करावा लागतो. ऑलरेडी मी हा व्हिडिओ टाकला होता, पण परत त्याच्यात कॉपीराईट आला, प्रायव्हेट केल्यामुळं परत तो व्हिडिओ मला एडिट करून टाकावा लागला. एक मिनिट. हां हां येता. हां स्टार्ट. थांबा. हां, एक गाणं शूट केलं आणि ते व्यवस्थित जमलं. मी म्हणले इतकी छान तुम्ही तयारी केली, अजून 2-3 काय असतील तर करून घ्या, कारण परत होत नाही. मग त्या तिथं प्रॅक्टिस करत होत्या, त्यानुसार मी त्यांच्या मोबाईलमध्ये शूट करत होते. गाणं घ्यावं लागतं, ते तेवढा वेळ, त्या टायमामध्ये ते स्टेप सगळे जमायला पाहिजे. आणि इतकी काय प्रॅक्टिस केल्या नव्हत्या, त्याही सहज केल्या होत्या, पण खूप छान करतात. नाही 30,000. 30,000 सांगते मी तुम्हाला, काढून द्या बघू. 30 रुपये तरी देतात का? हा नाही का बरं? तुमचं तरी ठीक आहे, मी काय ना करता आले, माझं काहीच काम नाही. कालच्या ह्याच्यामध्ये तुम्ही आल्याच नाहीत. कालच्या व्हिडिओ मध्ये वहिनी कधी काय गायब झाले माहिती नाही. काल आपण प्रोग्राम मध्ये सुचिता होती तरी
ही कुठं गेली? हिला आधी सांगितलं होतं मी थांबायला. तू आम्ही होती. डान्स करायला पण आलो, पण त्याच्या वेळेला आमची कोरिओग्राफर आली स्टेजवर डान्स तिच्यावर फोटो काढायचा होता. म्हणून मी पळून गेले. म्हणून आम्ही गेलो त्यांच्यावर फोटो काढायला. चला ह्यांचं काम झालं. खूप एफर्ट्स घेतात. नाही 30,000 रुपये पाहिजे यावेळेस. मी तर सुरेखाला काल गाणं म्हणलं, सुरेखा आपल्याला पटलेली हाय. नको आता उपयोगाचं नाही. सुरेखाला इतकं मस्का मारते तरी पण बघ. पण काल मला एक छान वाटलं. बाकी काय असू नसू, ज्या कामाला लोक नावं ठेवत होते त्याचा माझा सत्कार झाला. म्हणजे काय नावं कोणी ठेवत नाही हो वहिनी तुम्हाला. नाही नावं नाही, अगं नेहमी करतात ना त्यांचं वेगळं, पण ज्या ह्याच्यात मी करत नाही, हिला काय नॅचरल गोष्ट आहे. मी कुणाबद्दल तक्रार नाही करत आहे, पण आपण ज्याच्यात केलं त्यात ज्याला एफर्ट माहित नाही ना ते नावं ठेवतात. त्यांना समजतं, आम्हाला समजतं किती एफर्ट असतो तो व्हिडिओचा. अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ दिला. नाही, मी काल म्हणून स्टेटस टाकलंच नाही कारण मला रिप्लाय करायला नव्हता. हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. खूप शुभेच्छा. कारण काय होतं माहितीये का, असेच आमचे व्हिडिओ काढत राहा. पालघर महोत्सव होता 5 दिवसाचा. सांस्कृतिक खूप छान कार्यक्रम होते. तर एक दिवस आम्ही तिथेही गेलो होतो. हे त्या दिवशीचं शूट आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. काही असे व्हिडिओ असतात जे शूट करतो पण नाही जमत घ्या. पालकमंत्री माननीय नामदार श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं देखील स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी महोदय माननीय श्री गोविंदजी बोडके साहेब यांच्या शुभ हस्ते पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्री रवी माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हरो हरो. त्याच्या या पालघर जिल्ह्यातील राहुल लोंढगे वेळ कमी आहे फासू तर आपल्याला ते 10चा नियम आहे ना इकडे नाही, इकडे बोडकेंच्या राज्यात वाढवलंय. आपले जिल्हाधिकारी गोविंद बोडके, SP बाळासाहेब पाटील, सुजित काळे, सर्व व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, पालकमंत्री आणि सार्वजनिक